ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी मोठं पारितोषिक देण्यात आले. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा आज यशस्वी करू शकतो. आणि आज पंचांचं काम सुद्धा खूप चांगलं राहिलंय. दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं तेजस म्हात्रे यांनी आमंत्रित केलेत. संजय जी सावंत सर लोबो आणि दुसऱ्या बाजूला DK द्वारकानाथ सोरगे फ्रॉम बेलवली. तर देवेंद्रजी पाटील साहेब बामणडोंगरी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे कृपया करून आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. स्वागतम देवेंद्रजी पाटील आपलं. अनिल कोळी आणि दिनेश पाटील सलामीची जोडी आपण पाहतोय ती तर 4 ओव्हरची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. अगदी वेळेमध्ये आजचा पहिला दिवस संपन्न सुद्धा होणार आहे. आणि हेच वैशिष्ट्य राहिलंय या स्पर्धेचं. मॅच घ्यायची आपल्याला. वेळ मिळाला तर नक्कीच आपण आजच सुपर 4ला काढण्याचा प्रयत्न असेल आपला. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ओमकार नाईक सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. मागच्या मॅचचा हिरो मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हा गोलंदाज. आणि आता मात्र अनिल कोळी आणि दिनेश पाटील ही सलामीची जोडी शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टीम कडून. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट न पंचांच्या डाव्या बाजून. हो शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. हेच तर खरं पाहायला गेलं तर वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. आपल्या खांद्याचा जास्तीत जास्त वापर करतो. चेंडूला उसळी देण्याचा सातत्य त्याच्यामध्ये असतं. जो प्रयत्न असतो आणि या प्रयत्नामुळेच आणि वेग आणि उसळी असं बरोबर नियंत्रण करत मात्र नियंत्रित गोलंदाजी करत असतो. आणि त्याचमुळे मात्र या फॉर्मॅटमध्ये तो यशस्वी गोलंदाज म्हणून टीमचा ओळखला सुद्धा जातो. पहिला चेंडू निर्धावालाय. दुसराही बॉल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल व्हाईट बॉलच्या स्वरूपात. इथे सिंगल मात्र खातं उघडलं जाते. ते शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टीमचं. ओमकार नाईक गोलंदाजी मार्कवर. तर अवांतर धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जातंय ते ट्रॉम्बे कोळीवाडा टीमचं 1 या धावेनं. यावेळचा शॉट ऑफ लेंथ पुल केलाय जरूर. स्क्वेअर लेगच्या रिजनकडे बॉल चाललाय. सिंगल इझिली कन्व्हर्टेड इनटू द डबल्स. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. वेग प्रचंड आहे पाहायला गेलं तर या गोलंदाजाकडे. त्यामुळं त्याच्या अगेन्स्ट मात्र टाइम करणं फार कठीण होऊन जातो बऱ्याचशा फलंदाजांना. आणि हेच तर याच्या यशाचं गमक आहे. वेगवान गोलंदाजी करणं, बाउन्सर अटेम्प्ट करणं, मधूनच सोडलेला एखादा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा फलंदाजांना अडचणीत आणण्याची किमिया जो सातत्याने करत असतो. आणि यात तोच आहे इथे रफ्तार का सौदागर ज्याला ओळखलं जातं ओमकार नाईक. त्यावेळेचा बॉल मागे खेळलाय. अगदी पाहायला गेलं तर स्टंप लाईनला जाऊन मात्र हा बॉल मागे खेळलाय. लॉंग स्टॉप झालाय. साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. आणि इथे मात्र वेगाचा चांगल्या पद्धतीने वापर करून हा चौकार मात्र हस्तगत केलाय. तो बॅट्समन अनिल कोळीनं क्लास दाखवलाय. त्याला सुद्धा माहिती होतं इथे गुडलँड स्पॉटवर पडलेले चेंडू अतिशय वेगाने येतात. त्यामुळे क्रीजचा खोलीचा जास्तीत जास्त वापर केला. बरोबर जर आपण पाहिलं बऱ्याच वेळा फलंदाज आजकाल स्टंपच्या मागे येऊन सुद्धा खेळतात. आणि तसंच त्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी राहिला. अगदी मागे हा फटका 4 धावा देऊन जातोय. आणि आजकाल तुमच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन फार महत्त्वाचं आहे. आणि हेच इम्प्रुव्हायझेशन दिसलं पाहिजे फलंदाजामध्ये. गोलंदाज कशी गोलंदाजी करतो त्याहीपेक्षा आपण
कसे आजकाल 360 डिग्रीमध्ये फिरून फटके खेळता येतात याकडे लक्ष असलं पाहिजे आणि तेच मात्र अनिल कोहलीच्या या फटक्यामधून पाहायला मिळालं. 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज ओमकार. यावेळेचा बॉल इथून मात्र पाहायला गेलं तर अप्परकट करण्याचा प्रयत्न. काय फटका खेळलाय. थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल रवाना होतोय. 4 धावा मिळतील आणि वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय. समोरच्या दिशेमध्ये फटके नाही आले तरी चालतील, परंतु माझ्या टीमसाठी मला धावा हव्यात. शेवटपर्यंत बॉलवर असलेली नजर आणि शेवटच्या क्षणाला मात्र फक्त बॅटचा फेस उघडला आणि अगदी पाहायला गेलं तर फर्स्ट स्लिप गलीच्या वरून मात्र हा फटका खेळलाय. एक स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जाते मैदानावर अनिल कोहलीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे चालले 11 या आकड्यावर. 11 रन्स. तर वेगाचा अशा रीतीनं मात्र फलंदाजानं केलेला वापर अगदी डोक्यानं सुद्धा कधी कधी क्रिकेट खेळावं लागतं आणि त्याचीच ती प्रचिती मात्र अनिल कोहलीच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणून ओळखला जातो तो शरद-11 ट्रॉम्बे कोळीवाडा. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं थोडासा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात केलाय. यावेळेचा बॉल पुन्हा मागे खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र आलाय आणि नेक्स्ट बॉल असेल तो ऑब्व्हियसली इथून मात्र पंच इशारा जरूर करतील, परंतु सिंगल रन मात्र धावसंख्या पुढे चालले ती 12 वर. फ्री हिटचा बॉल असेल इथे मुक्तपणे खेळण्याची संधी. ओमकार नाईकच्याच पहिल्या षटकामध्ये आता मात्र थोड्याशा धावा बहाल करतोय. एकदा वाईट बॉल 2 चौकार. 2 चौकारांचं नक्कीच पाहायला गेलं तर 100% मेहनत होती ती अनिल कोहलीची होती. दोनही फटके जर पाहिले तर सोपं नव्हतं त्या चेंडूच्या अगेन्स्ट. गोलंदाजी चांगली होते, परंतु ज्या पद्धतीनं वापर केलाय त्या वेगाचा तो लाजवाब. फ्रीटचा बॉल आहे. मुक्तपणे खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. मिड विकेट सीमारेषा पार. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट मात्र ठोकलाय हा खणखणीत असा षटकार. काय गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. हाच का तो ओमकार नाईक हा प्रश्न आता मात्र पडला असेल बामणडोंगरी वासियांना, कारण आतापर्यंत हे षटक पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे एक लॉंग चेस करावा लागणार हिमांशू एंटरप्राइजेस पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला. राऊंड विकेटनं आला होता. फरक काहीच पडला नाहीये. मागे खेळतोय आणि पुन्हा एकदा तो स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल मात्र फ्लाय होतो. लॉंग स्टॉप चाललाय आणि 4 धावा मिळतील. पहिले षटक एवढं महागडं ठरलं की याचा विचारही तेजस मात्रेने केला नसेल. तब्बल धावा आल्यात त्या 22 धावा आणि इथून आता मात्र संघाला पुढे लीड कसं करायचं हा सुद्धा आता मात्र पडला असेल प्रश्न. काय बॅटिंग झाले. पहिलं षटक आपण पाहिलं अगदी अनिल कोहली सगळे चेंडू खेळला, पण तो टीमसाठी ओमकार नाईक जो वेगवान गोलंदाज ओळखला जातो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र धावा आल्यात. ही सुखावणारी गोष्ट असेल ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला, कारण मुख्य गोलंदाजाच्या वरच एवढ्या धावा पडल्यात. त्यामुळं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ही धावसंख्या कुठपर्यंत जाईल हा आता मात्र विचार करत असेल ट्रॉम्बे कोळीवाडा. परंतु त्यांच्यासाठी मात्र गुड स्टार्ट, ग्रेट स्टार्ट पाहायला मिळत आहे, कारण इथून मात्र सुपर हिटचा प्रवास असणार आहे. महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बामणडोंगरी संघ या मैदानावर कित्येक वेळा या स्पर्धेमध्ये सुद्धा क्वालिफाय झालाय. सुपर 4 मध्ये बराच वेळा या संघाला आपण पाहिलं आणि नेहमी सुपर हिटचा प्रवास त्यांचा आजपर्यंत राहिला आहे. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकार नाईकनं थोडीशी निराशा केली, परंतु त्याही पेक्षा म्हणेन मी अनिल कोहलीनं लाजवाब इनिंग मात्र खेळलाय. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. कल्पेश ठाकूर येतोय, गोलंदाजीसाठी दाखल होईल. नामवंत गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. शॉर्ट रनअप आहे, परंतु बऱ्याच वेळा फलंदाजांना अडचणीत आणण्याची किमया, चांगल्या स्थिती एखाद्या वाईट स्थितीमधून सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये नेण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. दिनेश पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. कल्पेश ठाकूर थोडं स्पीडअप करा बामणडोंगरी.
लेफ्ट अबाउट द विकेट ना. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. तर दिनेश पाटील सुद्धा म्हणतोय सिंगल घेऊन स्ट्राईक ठेव. अनिल कोळीकडे स्ट्राईक देतो, त्याला माहिती आहे मागच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट 22 धावा ठोकल्यात आणि असं असताना मात्र पाहायला गेलं तर त्याचाच फॉर्म यूज करायचा या मॅचमध्ये. स्ट्राईक रोटेट केली जाते. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, व्हॉट अ सुपर स्ट्रोक. अनाकलनीय, कल्पनेच्या बाहेरचा फटका पाहायला मिळालाय आणि बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून मात्र या बॉलला उडवलंय. लाजवाब शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. काय फटका सजवलाय, 6 धावा देऊन जातोय. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले बामणडोंगरी टीमला. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र रिव्हर्स स्वीपचं हत्यार बाहेर काढलंय आणि प्रेक्षणीय नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय तो अनिल कोळीच्या बॅटमधून. अफलातून इनिंग साकारली या मॅचमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल चाललाय, सिंगल जरूर येईल. एकेरी धाबेच्या मदतीनं मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या अजून एकने वाढणारे व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेली आहे दुहेरी धाबा आणि या 2 धावेनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावर. 31 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला, इथे मात्र सगळेच मागचे क्षेत्ररक्षक चकलेत. वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा मिळतील. आज मात्र पाहायला गेलं तर संपूर्णपणे निराश करतोय बामणडोंगरी संघ. कल्पेशचा हा वेगवान बॉल बाईच्या स्वरूपात 4 धावा देऊन जातोय. नशीब चांगलं असेल कदाचित, हा नशिबाचा चौकार मात्र मिळालाय तो शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. प्रेशर आता मात्र बामणडोंगरी टीमवर. नामवंत संघ आहे पनवेल तालुक्यामधील बामणडोंगरी, परंतु तेवढा सक्षम असलेला संघ मुंबई विभागामधून ओळखला जातो तो ट्रॉम्बे कोळीवाडा. विकेटची नितांत आवश्यकता आहे. ब्रेक थ्रू मात्र मिळवून द्यावा लागेल, तेव्हाच कुठेतरी या धावसंख्येला लगाम घालता येणार. कल्पेश ठाकूरला ही किमया करावी लागेल. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या वरतून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक जितला मात्र भलता चेस होता. इथे डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आणि यस पंचानी मात्र रेफर केलंय, रेफर टू द थर्ड अंपायर. बाउंड्री लाईनवर मात्र हा डायरेक्ट हिट अफलातून फिल्डिंगचा नमुना मात्र पेश केलाय निखिलनं मात्र कमाल केले. काय लाजवाब फिल्डिंग होती. रिझल्ट आपल्यापर्यंत येईल. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम मेहनत जरूर घेईल, तर मात्र पाहिलं जाईल पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय की नाही. परंतु निखिल खोतचा हा थ्रो मात्र यष्टांवर आदळलाय आणि फलंदाज मात्र क्रीजवर सुरक्षित आहे. त्यामुळे या दुहेरी धावा मात्र होत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावर. पहिल्या 2 षटकामध्ये बऱ्याचशा धावा आता मात्र धावफलकावर पाहायला मिळाल्या, त्यामुळं दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल टीम बामणडोंगरीला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अगदी पाहायला गेलं थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्लोज कीप आहे भानुदास मात्रे. कठीण आहे यष्टीरक्षण करणं आजकाल, कारण विदाऊट हेल्मेट यष्टीरक्षण करणं, त्यामुळं यष्टीरक्षकाला सुद्धा सांगेन मी भानुदासला थोडंसं जपून. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. इथे मात्र थोडी चान्स जरूर होती, परंतु त्यासाठी अगोदर धावायला हवं होतं. बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा मिळतील. चौकार. फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 41 या आकड्यावर. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 41. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 19 धावा आणि 41 धावा 4 ओव्हरच्या. इथून पाहावं लागेल बामणडोंगरी टीम किती धावा चेस करणं पसंत करणार आहे. एक चांगलं षटक हवं आहे, ज्या षटकामध्ये मात्र कमी धावा येतील, विकेट्स मात्र, कारण आतापर्यंत दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत, त्यामुळे ही जमेची बाब आहे शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघासाठी.
ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 41 धावा झाल्यात. इथून मात्र थोडासा विचार विनिमय चालू असेल. आता काय करायचं उर्वरित 2 षटकांमध्ये कोणते गोलंदाज प्रभावी ठरतील सगळा काही विचार आता मात्र केला असेल तेजस म्हात्रेनं. परंतु पहिल्यांदा ब्रेक थ्रू द्यावा लागेल कारण ही स्थिरावलेली जोडी फोडण्याचं दडपण आता मात्र असेल ते गोलंदाज निखिल खोतवर. कारण पहिले दोनही दिग्गज गोलंदाज अपयशी ठरलेत. ओंकार नाईक आणि कल्पेश ठाकूर दोघांना धावा सुद्धा कुठल्या आहेत सलामीवीरांनी. आणि असं असताना मात्र हा यंगस्टार आहे, रायझिंग स्टार आपण म्हणूया, बामणडोंगरी टीमला सापडलेलं हे एक वेगळंच अनमोल रत्न आहे. निखिल खोत गोलंदाजी मार्कवर, राईट अमोर द विकेट ना पहिला बॉल. अकुटप्याचा बॉल सहज रीतीनं पूल केलाय. व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत असा षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. अनिल कोळी काय बॅटिंग सुरू आहे मैदानावर अफलातून. आज मात्र कदाचित त्याला बॉल फुटबॉल एवढा दिसतोय की काय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, मागचे जे शॉट होते काय प्रेक्षणीय फटके पाहायला मिळाले. रिव्हर्स स्वीप सुद्धा पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस सुद्धा केला होता परंतु इथे मात्र बीट केलंय. तर निखिल खोतनं कमबॅक जरूर करतोय कारण निखिल खोत मध्ये सुद्धा तीच क्षमता आहे. त्याच क्षमतेनं भरलेला हा गोलंदाज आहे. बराच वेळा बामणडोंगरी टीमसाठी निखिल खोतची षटकं विजय देऊन गेलेली षटकं आहेत. त्यामुळं याच्या गोलंदाजीवर सुद्धा बामणडोंगरी संघ बराच वेळा निर्भर असतो आणि ती क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. पण षटकार ठोकल्यानंतर लगेच पुढच्याच बॉलला कमबॅक पाहायला मिळालं. निखिल खोत पुन्हा एकदा अनिल कोळीसाठी हा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाले नाहीये. तकदीर जातोय स्क्वेअर लेग वरून, सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पुढे चालले, ती जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावर. 48 रन्स. धावा झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. निखिल खोत पुन्हा एकदा तयार होतोय. त्याचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. इथे मात्र गॅप मध्ये आहे आणि बॉल मात्र चाललाय तो डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता फ्लातून बॅटिंग, कॉन्फिडन्स पहा या चौकाराच्या मदतीनं. आता मात्र अर्धशतक धाव फलकावर शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. क्लास क्रिकेट खेळलाय आणि अगदी गॅप मध्ये फटके वेगानं. मागचा चौकार जर पाहिला कॉर्नर रिजन मधून अतिशय वेगानं लॉंग ऑन आणि मिडविकेटला क्षेत्ररक्षक असताना त्यांच्या मधून मात्र हा चौकार खेचलाय तो अर्थातच दिनेश पाटीलला. दोन्ही सलामीवीर 52 धावांची सलामी दिली आतापर्यंत. रनअप मध्ये थोडीशी गडबड. निखिल खोत पुन्हा धावावं लागेल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 4 चेंडू आतापर्यंत संपले तिसऱ्या षटकामधील. 4 चेंडूंवर धावा आल्या त्या 11. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या होत्या 41. 52 धावा धाव फलकावर. 2 चेंडू निखिल खोतकडे जरूर असतील. राईट अमोर द विकेट ना पुन्हा एकदा. यावेळचा बॉल अतिशय वेगवान, टप्पा पडणे तो थोडासा खाली सुद्धा राहिला. वेग प्रचंड होता आणि याचमुळे मात्र बराच वेळा तो फलंदाजांना अडचणीत आणतो. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. क्षमता जरूर आहे या गोलंदाजामध्ये आणि वारंवार ती क्षमता त्यानं सिद्ध सुद्धा केले. परंतु आज मात्र बामणडोंगरी संघाला पहिल्यांदा असं घडलं असेल की 52 धावांची सलामी झाली, कोणतीही विकेट मिळालेली नाहीये कारण फलंदाज अनिल कोळीनं लाजवाब बॅटिंग केले. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा. थोडासा लोअर फुल टॉस होता. इथे मात्र ट्रायू समोरच्या दिशेला. मेडॉनचा फिल्डर इथे पाहावं लागेल. भानुदास मात्र पोहोचणार तोपर्यंत सहज रीतीनं मेडॉनला 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर मात्र तिसरं षटक समाप्त. शॉर्ट रन आहे तर पंचांचा निर्णय येतोय शॉर्ट रनचा. त्यामुळं एकच धाव असणार आहे. सिंगल येईल एकेरी धावेच्या मदतीनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53. 53 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये मी तर म्हणेन जर 6-7 धावा 60च्या खाली जर ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालं बामणडोंगरी संघाला तर बामणडोंगरी संघ
कडे एवढे स्ट्रॉंग बॅट्समन आहेत, या धावा चेस होऊ शकण्याची तयारी ते करू शकतील आणि तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये आहे. चौथ्या षटकाची जबाबदारी आदित्य पाटील या गोलंदाजावर. आणि बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर अगदी सुरुवातीपासून संदेश असेल, तकदीर पाटील असेल, कल्पेश ठाकूरनं आज विशेषतः बॅटिंग केले. भानुदास मात्रेसारखा तगडा स्टारकास्ट खेळाडू या संघाकडून खेळतोय आणि एकापेक्षा एक पाहायला गेलं तर दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळं चेसिंगचा कधीच दबाव बामणडोंगरी टीमवर नसतो, परंतु त्यासाठी या षटकामध्ये किती धावा येणार यावर बरंच काही निर्भर असेल. आदित्य पाटील लाईफ मोर द विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट पाहायला मिळतोय. लॉंगरकडे पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय. ओ सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. डोळ्यात देखत धावा चोरल्या सुद्धा जातात. या दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळालं. 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 55 या आकड्यावर. 55 ऑन बोर्ड. 55 धावा झाल्या. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक बरंच काही सांगून जाणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. टप्प्याचा बॉल, इथे मात्र बराच वेळ होता हा फटका खेळण्यासाठी. बरोबर मागे खेळलाय आणि आणखीन एक दमदार फटका मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा जरूर मिळून देतोय. या चौकाराच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 59 या आकड्यावर. 59 शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि बरेच फटके आज मात्र मागे खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. ते अनिल कोळी सहज रीतीनं अगदी पाहायला गेलं तर, आणि वेळ सुद्धा बराच होता या चेंडूवर, त्यामुळं सोपं होतं कारण मागे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसतात आणि जास्त शक्ती सुद्धा काढावी लागत नाही या फटक्यावर. त्यामुळे सहज रीतीनं या धावा 4 धावा मिळून सुद्धा जातात. 59 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेशजी पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा. बारा चेंडूंमध्ये 39 धावा कुठल्यात अनिल कोळीनं. लाजवाब इनिंग साकारले. या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र अफलातून इनिंग आहे. आदित्य पाटील पुन्हा एकदा सज्ज. ओ ऍडजस्ट केला, पॅकफुटला जाऊन पाहायला गेलं तर अगदी कलात्मक फटका पाहायला मिळाला थर्डमॅनच्या दिशेनं. सिंगल. ओ दुसऱ्या धावेसाठी धावलाय, परंतु इथे मात्र ब्रेक थ्रू मिळतोय तो सांघिक कामगिरीच्या जोरावर. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल ते दिनेश पाटीलला आणि अखेरीस मात्र ही जोडी फोडली. तब्बल पाहायला गेलं तर 60 धावांची पार्टनरशिप झाली. 60 रन्स स्टँडिंग पार्टनरशिप. वाडे नॉक. दोनही सलामीवीरांनी मात्र काय सुरुवात करून दिले. ग्रेट स्टार्ट. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते एखाद्या संघासाठी. आणि दोनही पाहायला गेलं तर ओपनिंग पेअरसाठी 60 धावांची सलामी. दिनेश पाटील मात्र परतलाय. चांगली साथ मिळाली ती अनिल कोळीला दिनेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये हेमंत पाटील मागच्या सामन्यामध्ये काय बरसला होता. अफलातून इनिंग. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र ठरला होता तो हेमंत पाटील. टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मागे फिरवलाय. अफलातून फटकेबाजी सुरू आहे आणि आणखीन एक दमदार फटका. 4 धावा. आज दिनेश अनिल कोळीचा खऱ्या अर्थानं दिवसच आहे असंच म्हणावं लागेल. 14 चेंडू आणि 44 धावा ठोकल्यात. अर्धशतक साजरं करणार का आता ट्रॉम्बे कोळीवाड्याचं लक्ष मात्र या खेळाडूकडे लागलं असेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड. लॉंग चेस असेल बामणडोंगरी टीमसाठी. चार चेंडू संपले. शेवटचं षटक आपण पाहतोय आदित्य पाटीलचं. फाईन लेग आपण पाहिलं. फाईन लेगच्या रिजनमध्ये जास्तीत जास्त धावा थर्डमॅनकडे. आता मात्र उलट्या बॅटनं सुद्धा खेळला. ती क्षमता आहे. जास्तीत जास्त पाहायला गेलं तर क्रीजच्या खोलीचा जास्त वापर करतोय. मागे जाऊन खेळतोय. बरेचसे फटके तो मागे जाऊन खेळला. परंतु इथे पाहायला गेलं तर बामणडोंगरी संघ मी म्हणेन थोडंसं रणनीती आखण्यामध्ये थोडासा कमी पडला. कारण एक हाती त्यानं
इथे झुंज दिले अनिल कोळी ज्या पद्धतीनं बरसलाय मैदानामध्ये. 14 चेंडू आणि 44 धावांची इनिंग साकारले. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंग मधले. खूप वेगवान. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव चेंडू. याच निर्धाव चेंडूची गरज होती मागासपासून. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये खास करून ओमकार नाईकच्या ओव्हरमध्ये ज्या धावा पडल्या ना तिथे थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला आणि त्याचमुळे आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, मजबूत स्थितीमध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. ओ यावेळेस स्टॉक स्वीप केलाय. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. अर्धशतक साजरे करताय. बॅट उंचवायची आहे अनिल कोळी. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. अफलातून इनिंग. शेवटच्या बॉलवर मात्र हे अर्धशतक साजरं करतोय अनिल कोळी. 50 नॉट आउट. काय क्लास इनिंग मात्र खेळलाय अनिल कोळी. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही इनिंग होती. अफलातून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. काय कलात्मकता दाखवलंय, काय कौशल्य मात्र आज प्रस्थापित केलंय. आज धावांची बरसात, धावांचा वर्षाव, धावांचा रतीब घातला या पठ्ठ्यानं आणि संघाला मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे मजल सुद्धा मारून दिले. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तब्बल 70 धावा कुठल्या गेल्यात आणि आता मात्र 71चं मोठं महाकाय आव्हान आता मात्र उभं ठाकलंय. ते शरद हिमांशू एंटरप्राइजेस पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघासमोर 71 धावा करायच्यात. बराच वेळा 71 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अशा धावा होताना आपण पाहिल्यात, परंतु जो कॉन्फिडन्स आता मात्र असणार आहे शरद दिलीपन ट्रॉम्बे कोळीवाडा संघाकडे आणि जे अर्धशतकाचं जी मेजवानी दिले आणि काही झालं तरी आज अर्धशतक मात्र व्यर्थ होऊ द्यायचं नाहीये या ईर्ष्येनं, या उद्देशानं मात्र मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. परंतु जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी हा संघ हार मानेल तर कसला. शेवटपर्यंत संघर्ष करायचं. मॅचची परिस्थिती कसलीही असू द्या, कोणतीही कठीण परिस्थिती असू द्या, या कठीण परिस्थितीमधून मार्गक्रमण करत मात्र या संघानं मागच्या 3-4 वर्षामध्ये यशाची अत्युच्च शिखरे गाठलेत आणि तोच संघर्ष, तोच आत्मविश्वास घेऊन आणि तोच प्रवास आता मात्र बामणडोंगरी संघ करणार का. थोडासा कठीण टप्पा जरूर असेल, परंतु सकाळची पहिली मॅच जर पाहिली असेल दिनेशजी आपण, ज्यावेळेस पळसपे संघानं 70 धावा केल्या होत्या, त्या 70 धावा 4 ओव्हर्समध्ये चेस केल्या होत्या आणि तेच चेस आता मात्र करायचं आहे ते पाहायला लागलं तर दिघोडे संघानं 70 धावा चेस केल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये, परंतु सेकंड दापोली संघानं सुद्धा पाहायला गेलं तर 22 चेंडूमध्ये 64 धावा चेस केल्या होत्या. त्यामुळे चेस होतो या मैदानावर. मगाशी सुद्धा आपण म्हणालो होतो 100 धावा सुद्धा या मैदानावर चेस होताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. त्यामुळे हे मैदान आहे हे फलंदाजांचं नंदनवन आहे. राजीव गांधीचं मैदान, आदई सर्कलचं हे मैदान अक्षरशः पाहायला गेलं तर प्रेक्षक का मोठ्या संख्येने येत असतात, हे चौकार आणि षटकार पाहण्यासाठीच येत असतात आणि तेच चौकार षटकार आता मात्र बामणडोंगरी संघाकडून पाहायला मिळणार का. आणि त्यासाठी मात्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील 2 खेळाडू मैदानावर इंटर होतात, परंतु या 71 धावा मात्र होणार का. खरंच हिमांशू एंटरप्राइजेस पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ या धावा पूर्ण करणार का, या ऐकण्यासाठी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल दिनेशजी पाटील बेलवली यांचा. हॅलो हॅलो. धन्यवाद दीपक पाटील सर. चोवीस चेंडूने तब्बल आव्हान उभं केलंय ते 71 धावांचं. शुभम कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. आव्हान मोठं आहे, आव्हान हे मोठं आहे, परंतु मैदानाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने मैदानावर आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला आहे.
अगदी दापोली संघानं 64 धावांचा पाठलाग 2 चेंडू राखून केलाय. धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. दिल्ली दूर जरूर आहे, पण प्रयत्न तर करा. प्रवासाला तर लागा आणि प्रवासाला लागलाय स्वतःला केंद्रस्थानी माना, मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. प्रवासाला लागलाय. आता मात्र इथे फलंदाज संदेश गोंधली आणि यांना लगावलाय हा चौकार. 71 धावांचं आव्हान खूप मोठं आहे. आव्हान मोठं आहे म्हणून ते होणारच नाही. यासाठी जर तुम्ही थांबलात तर मात्र पुढे प्रगती होणार नाही. त्या प्रगतीकडे वळायचं असेल, आपलं जीवन यशस्वी बनवायचं असेल तर मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न इथे सुरू होतील. परंतु गोलंदाजीमध्ये मागच्या सामन्यामध्ये विचुंबे संघासमोर 2 हात करणारा हा संघ अफलातून कामगिरी, एक जबरदस्त कमबॅक मागच्या सामन्यामध्ये पाहिला आणि तो सामना त्यांनी जिंकलाही. हरता हरता पुन्हा एकदा त्यांनी मात्र अतिशय जबरदस्त टॅलेंटेड खेळ दाखवत जिंकला. इथे मात्र अनिल कोहलीनं जो बहारदार खेळ केला आहे त्या खेळासाठी नक्कीच जोरदार टाळ्या असतील. मोठा फटका, मोठा फटका कॉर्नरच्या डोक्यावरून दिला भिरकावून. या धावांची गरज आहे. जवळपास 17.75ची सरासरी राखायची आहे. प्रत्येक षटकामागे 17 ते 18 धावा जमवायच्या आहेत. त्या दिशेनं प्रयत्न करावे लागतील. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावपळकर धावा लागल्या त्या बिनबाद 10. एक मोठा फटका आणखीन येणं गरजेचं आहे. परंतु ज्याप्रमाणे शुभम कोहली गोलंदाजी करतोय, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अफलातून गोलंदाजी केली आहे, तो शुभम कोहली मात्र 2 निर्धाव चेंडू टाकत 10 धावा खातोय. आव्हान मोठं आहे. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. तुम्हाला दिवा लावण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. दिव्याचा प्रकाश पडेल तेवढा पडेल. त्या प्रकाशात थोडं तरी दिसेल. कारण दूरवरचा प्रवास करायचा असेल, धुक्याची वाट असेल तर पहिल्यांदा पायाखालची वाट क्लिअर करा. पंच आमच्याकडे वळतायत आणि हा मात्र येतोय स्वैरचा इशारा. अवांतर धाव मात्र मिळते. कारण ज्या वेळेला सकाळी पाहतोय आपण घनदाट धुकं असतं, त्या धुक्यामधलं पुढचं काही दिसत नाही. परंतु ज्या पद्धतीनं आपण एक एक पाऊल पुढे टाकाल त्याप्रमाणे आपली वाट मोकळी होते. याप्रमाणे या सामन्यामध्ये सुद्धा आपली वाट मोकळी करायची असेल तर मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे फटका फसलाय. झेलच्या कार्यक्षेत्रात तैनात आहे आणि पहिला फलंदाज बाद होईल. संदेश गोंधली वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या मात्र 11. पहिल्या षटकाचे सांगता होते. दर्जेदार गोलंदाजी, बॅलन्स गोलंदाजी, एक मोहरा टिपला, 11 धावा जरूर खाल्या आणि एक मोहराही टिपलाय. त्याच्यामुळे 11 धावा पहिल्या. ओके, एक बॉल आहे, एक वाईट चेंडू होता, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा आला होता. एक चौकार, एक षटकार, 2 निर्धाव आणि एक विकेट. अशा प्रकारे एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी मगाशीही सांगितलं पूर्वार्धामध्ये कांचन पालकर, जर का हिमांशू एंटरप्राइजेस बामणनोगरी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या सामन्यामध्ये खरी ताकद आणू शकतो जो गेम चेंजर बॅट्समन आहे तो भानुदास म्हात्रे. मागच्या 2-3 आठवड्यापासून आपला फॉर्म जरूर त्याने हरवला आहे. परंतु जर का मोठ्या खेळाडूला आपला टॅलेंट कमवायचा असेल, आपला पुन्हा जोश परत आणायचा असेल, सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर या किंजल ट्रॉफीसारखा प्लॅटफॉर्म नाही. या प्लॅटफॉर्ममध्ये कारण अनेक सामने मी पाहिलेत ज्याप्रमाणे भानुदास म्हात्रेने गेम फिरवलेत. आणखीन एकदा चमत्कार होईल का की पुन्हा एकदा शरद स्मृती ट्रॉम्बे कोहलीवर संघ ताकद लावेल. आव्हान मोठं आहे. तकदीर पाटील ऑन स्ट्राइक. उडाया, ये आया, क्या बात. चेंडू मात्र उडवलाय. येतोय षटकार. अजूनही आम्ही हारलो नाहीत, अजूनही तुम्ही जिंकला नाहीत. सामना अजून बाकी आहे. आम्ही लढणार, आम्ही झगडणार, आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर चोख देणार. ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली त्या धुलाईची परतफेड करण्यासाठी तकदीनं लगावलाय हा षटकार. आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर आश्वासक धावसंख्या आहे 17. ती 17 मात्र येते. 17चा खतरा आता कोणाला होईल माहीत नाही आहे. पण प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला या प्रकारच्या धावा येणं अनिवार्य आहे. भानुदास मध्ये चला सामना सुरू करायचा आहे. अजून एक सामना बाकी आहे. यानंतर अजून एक सामना होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्पीडअप करा प्लीज. ट्रॉम्बे कोहलीवाडा संघाला विनंती असेल की आपण छत्रक्षण लगेच सजवा. 71 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन उतरलंय हिमांशू एंटरप्राइजेस बामणनोगरी संघ. पहिल्या षटकामध्ये
पहिला फलंदाज बाद झालाय, परंतु धावसंख्या मात्र आश्वासक 17. भानुदास मात्रेला मात्र ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. भानुदास मात्रेला मात्र आपला टॅलेंट दाखवावा लागणार आहे. ज्या भानुदास मात्रेवर बऱ्याच सामन्यामध्ये थोडेसे अंगलट आलेले सामने आहेत, ती आत्ता सर्व झटकून या सामन्यामध्ये मात्र प्राण पणाला लावावा लागणार आहे. भानुदास मात्रे जर का चमकला तर बामणडोंगरी संघ आतापर्यंत कधीच हरला नाही आहे, परंतु जर का भानुदास मात्रे लवकर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला कोलीवाडा संघ तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करेल. तकदीर पाटील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र देविदास कोळी लेफ्ट आर्म गोलंदाजी इथे मात्र एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर झालाय. पंचांनी हे अपील फेटाळलं आहे, परंतु एक चोरटी धाव मात्र घेतली. तकदीर पाटील स्ट्राईकवर गेलेत. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. हे मैदान आहे धावांचं, हे नंदनवन आहे, स्वर्ग समजलं धावांचं. ही धावपट्टी मात्र फलंदाजांच्या प्रेमात आहे, ती प्रेमात त्यांनी पाडली आहे. इथे धावांचा पाठलाग चांगला होतो. पूर्वार्धामध्ये धावा जमूनही उत्तरार्धातही धावा बनतायत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी तकदीर पाटील मात्र कटिबद्ध. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. ज्याप्रमाणे हा संघ खेळतोय नावा ट्रॉम्बे कोलीवाडा, अफलातून कामगिरी करताना शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा संघ हा लढवय्या संघ आहे. पूर्वार्धामध्ये अफलातून कामगिरी केली आहे आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा आता 2 हात करताना हिमांशू एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघासमवेत तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी दापोली संघासमोर लढण्यासाठी कोणता संघ तयार होतोय. आव्हान मोठं आहे. लेफ्ट आर्म विकेट, रिवर्सचा प्रयत्न फसला. इथे मात्र फसला. सरळ बॅटनं चांगला षटकार लगावला होता, इथं रिवर्सचा प्रयास फसला आणि तकदीर पाटीलची मोठी विकेट मात्र गमावली गेली आहे. दुसरा फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 18 असताना सुरेख गोलंदाजी. मगाशीही मी म्हटलं होतं की अरुण कोळी ज्यात या संघाचे राखीव खेळाडू आहेत, 12वे खेळाडू आहेत. शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाड्याचा ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकलं ते आता 12वे आहेत. म्हणजे याचा अर्थ हा संघ किती परिपक्व आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकणारा गोलंदाज आता राखीव खेळाडू बनतोय. याचा अर्थ किती डीप खोलवर हा संघ आहे, किती मोठा स्टाफ किंवा किती मोठे खेळाडू या संघामध्ये असतील हे आपण सांगू शकत नाही आहे. अतिशय सुरेख खेळ करणारा हा संघ. अरुण कोळी यांना मात्र आराम देण्यात आलाय आणि इथे गोलंदाजी धुरा सांभाळताना देविदास आपलातून कामगिरी करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव, नंतर मात्र विकेट आणि पुन्हा एकदा देविदास कोळी. डावखुरा हा गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज कल्पेश ठाकूरला. सुरेख फटका कनेक्ट जरूर झालाय. नुसता कनेक्ट नाही तर लांगॉनची सीमारेषा तो क्लिअर जरूर करणार. मागच्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी करणारा, भरीव कामगिरी करणारा, जबरदस्त फटकेबाजी करणारा कल्पेश मात्र त्याच फॉर्ममध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. सुरेख फटके येणं अनिवार्य आहे, तरच या सामन्यामध्ये जान राहील. या सामन्यामध्ये जान ठेवायची असेल, हा सामना वळवायचा असेल तर मात्र फटकेबाजी अनिवार्य. या 6 धाव्यानं धावा लागतायत. 24 पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने टोलवला. बघायच्या क्षेत्रात धावतोय. जोरदार रनिंग बिटवीन द विकेट. एक केला, दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला, जाईल का, रोखलं गेलाय. सुरेख फेकी आली. क्षेत्रक्षणाला पॉईंटच्या क्षेत्रक्षणाला चांगला पाठलाग केला चेंडूचा आणि चेंडूला मात्र अगदी सीमारेषे लगत जाऊन त्यानं अडवलं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या कल्पेशनं आणि भानुदासनं. या 2 धाव्यानं धावफलक मात्र 26 वर जाऊन ठेपलाय. 14 चेंडू 45 धावा. अजूनही आव्हान कायम. स्लोवर चेंडू, फिरकीचा ताल घेतला. फिरकीवरती मात्र थोडासा नमला कल्पेश. मोठा फटका येणं, त्यालाही माहीत आहे की आपण चुकलोय. हा चेंडू होता मोठ्या फटक्याचा, पण तो द व्हेरिएशन आहे क्रिकेटमध्ये. व्हेरिएशन नेहमीच महत्त्वाचं असतं. त्या व्हेरिएशनच्या आधारावरती मात्र गोलंदाजानं टाकला हा सुरेख चेंडू. 1 धाव आली कल्पेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 27 वर. 13 चेंडू 44 धावांचं आव्हान आहे. मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 36 धावांचं आव्हान होतं दापोली संघासमोर. त्या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा लुटल्या होत्या सुम्यानं आणि तिथेच मात्र सामन्यानं गिरकी घेतली. इथे असं काही घडेल का की ट्रॉम्बे कोलीवाडा संघ जकडून ठेवेल बामणडोंगरी संघाला. हिमांशू एंटरप्राइजेस बामणडोंगरी बनाम शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना.
भानुदास मात्रचा फ्लॉप शो अजून कायम. इथे मात्र गेम चेंजिंग इनिंग खेळणं गरजेचं होतं. इथे गेम चेंजिंग रोल निभावू शकला नाहीये भानुदास मात्रे आणि फलंदाज भानुदास मात्र परतलाय स्वस्तामध्ये. आतापर्यंतचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा भानुदास मात्रे आपल्या संघासाठी खेळलाय तेव्हा तेव्हा या संघानं फायनल जिंकली आहे. इथे भानुदास फ्लॉप होतोय आणि मोठं आव्हान असताना भानुदासचं परतणं इथे मात्र डोईजड होईल. ते हिमांशू एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाला शिरकाव करतोय. 71 धावा उभ्या केल्यात पूर्वार्धामध्ये, भरपूर कमाई केली आहे, धावांची श्रीमंती बहाल केली आहे पूर्वार्धामध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. आणि त्याच धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र रोखलं जात आहे बामणडोंगरी संघाला. या षटकामध्ये धावा आल्या त्या निव्वल 10. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापळकावर धावा लागल्या त्या 27. येणारे 12 चेंडू 44 धावांचं मोठं आव्हान. 12 चेंडू 44 धावा. कल्पेश ठाकूर ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला उभा आहे समाधान नाईक. सुधीर कोळी गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक घेऊन पनवेल यांकडून गोलंदाजी करताना. जरा वेळ दौडू नका तुम्ही, अजून एक सामना आहे प्लीज. 71 धावांचं भलं मोठं आव्हान. फुलटॉस चेंडू, नीटचा फटकावता आला नाहीये. चेंडू जरूर कवकणाच्या दिशेने गेला, एकदा पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आणि या 2 धाव्या चेंडूवरती मात्र येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज सुधीर कोळी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके, मोठा फटका. या षटकामध्ये मिनिमम 3 षटकार येणं गरजेचं आहे, मिनिमम. तरीही तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागेल. क्या बात, क्या बात. इथे मात्र उत्तम गोलंदाजी, सुरेख चेंडू, एक निर्धाव टाकलेला चेंडू बामणडोंगरी संघाला विजयापासून दूर नेईल. तर एक निर्धाव टाकलेला चेंडू ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला 3ऱ्या फेरीमध्ये दाखल करण्यासाठी सक्षम बनेल. हा मात्र स्ट्रेट हिटचा फटका आपण पाहतोय. धावा येत आहेत स्ट्रेट 6 रन. 6 रन्स. अप्रतिम फटकेबाजी. अजूनही सामना संपला नाहीये. मोठे फटके लगावले जात आहेत. कल्पेश ठाकूर आपला क्लास दाखवतोय. मागच्या सामन्यात सुद्धा कल्पेश ठाकूरनं अफलातून कामगिरी केली होती. तोच कल्पेश पुन्हा एकदा बरसतोय. 9 चेंडू 36 धावा. अखेर टप्प्याचा हा चेंडू 22च्या रूपानं मात्र ही धाव मिळते आणि इथे मात्र गणित बदलली जात आहेत. 1 धाव मात्र या चेंडूवरती आली. 8 चेंडू 35 धावा. 8 चेंडू 35 धावा. समाधान नाईक समाधानकारक कामगिरी करेल का? एकात दुसरा मोठा फटका. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल का? त्यासाठी मोठे फटके लगावणं गरजेचं आहे. आठ चेंडू 35 धावा. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये धावा किती जमवल्या जातील? दर्जेदार गोलंदाजी, अतिशय सुरेख. स्लॉटमध्ये चेंडू आला नाही, आपल्या रडारमध्ये नाही आला. चेंडू पडल्यानंतर झपकन निघाला आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. आदरणीय पद्माकरजी शेळके साहेब, गोल्डन मॅन अदई यांचं मंचावर आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि हा ही चेंडू निर्धाव. सामन्याची जवळपास हवा या गोलंदाजानं काढून टाकली. निर्णायक गोलंदाजी सुधीर कोळी याची. 8 धावा निव्वळ षटकामध्ये आल्या आणि 71 धावांचा पाठलाग करणारा बामणडोंगरी संघाला मात्र सरळ बॅकफुटवर फेकून दिलाय. येणारे 6 चेंडू 35 धावांचं आव्हान. 6 चेंडू 35 धावा. 1 निर्धाव चेंडू सामना संपवेल बामणडोंगरी संघासाठी. तर प्रत्येक चेंडूवर येणारा षटकार सामन्यामध्ये जान झोकेल. परंतु काय करेल, काय घडेल, येणारी वेळ ठरवेल. 71 धावांचं आव्हान अवघड जरूर झालं. चला क्षेत्ररक्षण सजवा लागेल प्लीज. दिनेश पाटील, गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश पाटील.
6 चेंडू 6 चेंडू आणि 35 धावा. 6 चेंडू आणि 35 धावांचं भलं मोठं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग होईल का? पूर्वार्धामध्ये ओमकार नाईक महागडा ठरणं इथेच सामन्याचा गेर बदलला होता. 23 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर मात्र तिथूनच बॅकफुटवर गेला हा बामणडोंगरी संघ. गोलंदाजीच्या मार्कवर दिनेश पाटील तर स्ट्रायकर मात्र कल्पेश ठाकूर. सामना संपला नाहीये, सामना संपला नाहीये. मी अजून लढणार, मी अजून झगडणार दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवर मिड विकेटची सीमारेषा क्लिअर करतो, येतो षटकार. इट्स अ क्लिअर हिट मायटी. प्रत्येक चेंडूवर 6, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. सामन्याची उत्सुकता वाढवेल. दिनेश पाटलावर हल्ला होतोय, कल्पेश ठाकूर बरसतोय. काय लाजवाब खेळ, सुरेख खेळ इथं केला जातोय. अतिशय अप्रतिम दर्जेदार खेळ. यालाच म्हणतात असेल दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70. अरे नजरेमध्ये नजर रोखून या आयुष्याला द्यावे उत्तर. इथे उत्तर दिलं जात आहे, पण इथे मात्र गोलंदाजानं पुनरागमन केला. एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्यांदा प्रयत्न जरूर केला जाईल. धोका निर्माण नाही आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धाबळकोर धावा लागल्या. त्या म्हणजे तब्बल 44 येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान. 4 चेंडू 27 धावा, एखादा चमत्कारच आता मात्र हिमांशू एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाला विजय देऊ शकतो. आणि इथे आता मात्र हा सामना जवळपास संपवलाय. गोलंदाजानं व्हेरिएशन दाखवलं, निर्धाव चेंडूची सांगता झाली. परंतु मी म्हणेन की कल्पेश ठाकूर चांगला लढलाय, अफलातून कामगिरी केली, एकटा झगडलाय अक्षरशः आणि त्याच्यामुळेच या धावा चांगल्या बनल्या. भानुदास मात्रेचं फेल होणं बामणडोंगरी संघाला नेहमी अवघड असतं, ते अवघड आजही राहिलंय. क्या बात, राग, ताकद, नजाकत सर्वांचा मिलाप पाहिला आणि आला हा मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. परंतु विजणारा दिवा नेहमी मोठा होऊन विजतो. हे मोठं होऊन विजणं कोणालाच उपयोगी नसतं. या धावा फक्त आणि फक्त मोजल्या जातील, पण यांचा उपयोग फार कुठे होईल, कारण विजय आता मात्र आपल्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक षटकार, थोडा उशीर जरूर झाला पण फटकेबाजी कायम ठेवली आहे. कल्पेश ठाकूरनं आक्रमकता दाखवली आहे. इट्स अ माइटी हिट, 6 रन्स. 1 चेंडू 15 धावा, 2 फटके कमी पडले. मी म्हटलं होतं की मागच्या षटकामध्ये 2 षटकार येणं, 2 ते 3 षटकार येणं गरजेचं होतं, ते आले नाही. आणि इथे मात्र 23 धावा ओमकार नाईकला. अशक्यप्राय गोष्ट घडली आणि तिथे चित्र बदललं. ते बदललेलं आव्हान, परंतु कल्पेश ठाकूर काय लढलाय, काय खेळलाय, अप्रतिम. खोलवर टाकलेला हा चेंडू मात्र जातोय स्टेटला. धाव घेण्याचा प्रयत्न उद्भवला नाही. आज सामना संपतोय, विजयी होतोय शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा संघनायक आणि जय हनुमान दापोली संघाचा संघनायक यायचा पण. आणि लगेचच नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आणि नाणेफेक करायची आहे. अतिशय दर्जेदार खेळ. इथे मात्र कल्पेश ठाकूरचा कौतुक केलं जाईल. काय लाजवाब खेळ. टाळ्या उद्या मित्रांनो एकदा. भलेही संघ पराभूत झाला असेल, परंतु कल्पेश ठाकूरनं लाजवाब खेळ केलाय, मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीनं. गोलंदाजी निष्प्रभ होणं बामणडोंगरी संघाला मात्र त्रासदायक ठरली, कारण ताकद आहे बामणडोंगरी संघाची, गोलंदाजी ती निष्प्रभ ठरली. 13 चेंडूमध्ये तब्बल 37 धावा कल्पेशने एकट्याने केल्या. एकट्याने